श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। आज आपण पाहणार आहोत, समजा एखाद्याच्या पूर्वपुण्यामुळे त्याला प्रपौत्र झाला तर मग कुठला विधी करायचा, त्याला म्हणतात प्रपौत्र मुखदर्शन विधी। महाविधी कसा करायचा असतो, नेहमीप्रमाणे देहशुद्धी वगैरे करून घ्यायची आणि मग हा विधी करीत असताना गणपती पूजन, पुण्यावाचन, मातृका पूजन, नांदीश्राद्ध करायचं आणि मग एका कलशावर गंगा मातेचं आणि दुसऱ्या कलशावर विष्णुदेवाचं पूजन करायचं। गंगा माता, विष्णुदेव यांचं षोडशोपचार पूजन झालं की वरुण सुक्त, गंगा सुक्त आदी सुक्त म्हणायची। हे सगळं सुक्त झाल्यानंतर मग बालकाला नवीन वस्त्र घालायला द्यायची आणि मग प्रपौत्राला नवीन वस्त्र घालायला दिल्यानंतर पायसाचा नैवेद्य देवांना दाखवायचा आणि मग बाळाला आजोबांच्या म्हणजे पणजोबांच्या हातात द्यायचं आणि पणजोबांच्या हातात दिल्यानंतर त्यांच्या अंगावरून, त्या ठिकाणी बालकाच्या अंगावरून आजोबा सोन्याची किंवा हल्ली चांदीची अशी फुलं उधळतात। ही फुलं उधळल्यानंतर मग आज्यावलोकन केलं जातं आणि आज्यावलोकन केल्यानंतर या देवतांचं उत्तराधन करून पायस खरवलं जातं बालकाला आणि ते झाल्यानंतर भगवान विष्णूंची प्रतिमा ही गुरुजींना दान दिली जाते। हा ब्रह्मलोक प्राप्तीचा विधी आहे। हा विधी ज्यांच्या नशिबाला प्राप्त होतो त्यांना ब्रह्मलोकाची प्राप्ती होते, सकल तीर्थयात्रांचं पुण्य प्राप्त होतं आणि हे सगळं सकल तीर्थांचं पुण्य केवळ प्रपौत्र दर्शनाने प्राप्त होत असतं। असा योग क्वचितच येतो, पण जेव्हा प्रपौत्र मुखदर्शन विधी होईल तेव्हा अशा प्रकारे गणपती पूजन, पुण्यावाचनादी कर्म करायचं। 2 कलश, एक गंगा मातेचं पूजन आणि विष्णुदेवाचं पूजन आहे। काही ठिकाणी नवग्रह पूजन आणि शांती होम सुद्धा करतात, पण काही ठिकाणी तो दिलेला नाही। जसं काळ असेल आणि त्या आजोबांची बसायची स्थिती असेल पंजोबांची, त्या पद्धतीने हा विधी करायचा। पण त्यामध्ये विष्णुपूजन आणि गंगापूजन प्रधान म्हटलेलं आहे आणि विष्णूची प्रतिमा दान अत्यंत श्रेष्ठ म्हटलेलं आहे। पंजोबांच्या हातात दिलेली जी बालक असतं त्याच्यावर जी फुलं उधळलेली असतात ती फुलं एकतर बालकाला किंवा इतर लोकांना दान दिली जातात, गुरुजींना दान दिली जातात किंवा कुठेही अनाथ आश्रमामध्ये वापरली सुद्धा जातात। असा हा प्रपौत्र दर्शनाचा विधी। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।